गेल्या काही काळात नाशिक लोकसभा हा हॉट टॉपिक बनलाय। महायुतीमध्ये नाशिक बाबत अजून कोणताही अंतिम निर्णय झाला नसताना श्रीकांत शिंदेंनी 12 मार्च रोजी नाशिकमध्ये शक्ती प्रदर्शन करून नाशिकमधून शिंदे गटाकडून हेमंत गोडसे यांची उमेदवारी जाहीर केली। यामुळे एका झटक्यात भाजप आणि राष्ट्रवादी असे दोन्ही पक्ष नाशिकच्या उमेदवारीच्या स्पर्धेतून बाहेर फेकली गेलेत। पण हेमंत गोडसेंच्या उमेदवारीला स्थानिक भाजपचा विरोध दिसून येतोय। थोडक्यात नाशिकच्या जागेवरून महायुतीतील शिंदे गट आणि भाजप या दोन्ही पक्षांमधनं तिढा निर्माण झालाय। पण दुसरीकडे इथं महाविकास आघाडीने नाशिकची जागा ठाकरे गटाला दिल्याची घोषणा पवारांनी केली, पण इथून ठाकरेंचा उमेदवार कोण असेल हे अजून तरी ठरलेलं नाहीये। नाशिकमध्ये आधी बातमी आली होती की शांतिगिरी महाराज हे महायुतीचे उमेदवार असतील। त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट देखील घेतली होती, पण श्रीकांत शिंदेंनी गोडसेंची उमेदवारी जाहीर केली आणि मग शांतिगिरी महाराज महाविकास आघाडीचे उमेदवार असू शकतील असं म्हटलंच जाऊ लागलं। पण तेच दुसरीकडे ठाकरे गटाकडून विजय करंजकर यांचं नाव चर्चेत आणलं जातंय। नेमकं काय घडतंय नाशिक लोकसभेमध्ये पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून। नाशिक लोकसभा मतदारसंघात एकदा निवडून दिलेला खासदार पुन्हा निवडून येत नाही असा इतिहास होता। 2014 सालच्या निवडणुकीत छगन भुजबळांचा पराभव करून हेमंत गोडसे हे मोदी लाटेवरती विराजमान झाले होते। प्रत्येक लोकसभा निवडणुकीत परिवर्तन घडवणाऱ्या या मतदारसंघात 2019 मध्ये शिवसेनेचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे आणि राष्ट्रवादीचे माजी खासदार समीर भुजबळ यांच्यातच सरळ लढत झाली। यावेळी हेमंत गोडसे यांनी निवडून येत नाशिकचा इतिहास बदलला होता। आता त्यांना पुन्हा एकदा नाशिक लोकसभेची उमेदवारी मिळण्याचे संकेत श्रीकांत शिंदेंनी दिले। थोडक्यात शिंदे गटाकडून या जागेवर हक्क सांगितला जातोय। असं असलं तरी भाजपला ही जागा मिळावी यासाठी भाजपकडून जोरदार प्रयत्न केले जात आहेत। त्यातच भाजप लोकसभा निवडणूक प्रमुख केदार आहेर, माजी सभागृह नेते दिनकर पाटील असे अनेक इच्छुक उमेदवारांनी प्रचारही सुरू केलाय। पण अलीकडे श्रीकांत शिंदे यांनी केलेल्या परस्पर घोषणेमुळे भाजपच्या या इच्छुकांनी उघड नाराजी व्यक्त केली। खरं तर जिल्ह्यात आतापर्यंत दिंडोरीची जागा ही भाजपकडून तर नाशिक लोकसभा मतदारसंघाची जागा शिवसेनेकडून लढवली जात होती। पण शिंदे गटाला दुसरी जागा देऊन नाशिकचा हक्क आपल्याकडे घेण्याची रणनीती भाजपकडून आखली जाते। कशासाठी? तर नाशिक लोकसभा मतदारसंघात 4 विधानसभा आणि महापालिकेतली सत्ता अशी मोठी राजकीय ताकद भाजपला हवी आहे। नाशिक लोकसभा मतदारसंघात जवळपास 60% मतदार शहरी असल्याचा फायदा भाजपला होऊ शकतो असा दावा राजकीय विश्लेषकांकडून केला जातोय आणि याचमुळे भाजप इथं दावा करते। पण शिंदेंची सेना देखील इथला दावा सोडायला तयार नाहीये। आता महायुतीमधील इच्छुकांची नावं पाहायची झाली तर भाजपकडून ज्येष्ठ नेते तथा माजी नगरसेवक दिनकर पाटील हे कमालीचे ऍक्टिव्ह झाल्याचं पाहायला मिळतंय। तर दुसरीकडे भाजपकडूनच खासदारकी लढवण्याची इच्छा 3 टर्मच्या आमदार सीमा हिरे यांनी नुकतीच व्यक्त केली होती। त्या दृष्टीने त्यांनी तयारी देखील सुरू केल्याचं समजतंय। तर शांतिगिरी महाराजांना उमेदवारी देण्यावरती भाजपचे नेते सहमत असल्याचं म्हटलं जातंय। तर राष्ट्रवादीचा अजित पवार गट सुद्धा इथं सक्रिय आहे। राष्ट्रवादीचा अजित पवार गटाकडनं माजी खासदार समीर भुजबळांचं नाव चर्चेत आलंय। समीर भुजबळ हे 2009 साली नाशिकचे खासदार होते। काही दिवसांपूर्वी त्यांची अजित पवार गटाच्या मुंबई अध्यक्षपदी नियुक्तीही करण्यात आली आहे। त्यामुळे समीर भुजबळ हे मुंबईतून निवडणूक लढवतील अशी चर्चा होती, मात्र मागेच त्यांनी निवडणूक लढवणार तर नाशिक मधूनच असं स्पष्ट केलं होतं। त्यामुळे भाजप, शिंदेंची शिवसेना या युतीच्या भांडणात राष्ट्रवादीचाही एक गट असेलच। आता बघूया महाविकास आघाडीकडून इथून कोण असणार आहे। अलीकडे शरद पवारांनी घोषित केल्याप्रमाणे नाशिक लोकसभेची जागा ही ठाकरेंच्या सेनेला गेलेली आहे। नाशिकमध्ये शिंदे गटाकडनं हेमंत गोडसे तर ठाकरेंच्या सेनेकडून विजय करंजकर मैदानात असतील असं म्हटलं जात आहे। पण मध्यंतरी शांतिगिरी महाराज ठाकरेंकडून उमेदवार असू शकतील अशी शक्यता वर्तवली जात होती, पण या सगळ्या चर्चा खोट्या असल्याचं संजय राऊतांनी नंतर स्पष्ट केलं होतं। इथली गणितं पाहिली, समीकरणं पाहिलीत, पण नाशिकच्या लोकसभा निवडणुकीत 3 फॅक्टर खूप महत्त्वाचे ठरू शकतात। त्यातलाच एक फॅक्टर म्हणजे शांतिगिरी महाराजांचा। कोणी कितीही उमेदवारी घोषित केली तरी आपण निवडणूक लढवणार असा इशारा शांतिगिरी महाराजांनी दिलाय। त्यांचा हा इशारा गांभीर्याने घेणं का महत्त्वाचं आहे? कारण शांतिगिरी महाराज मोठं मताधिक्य स्वतःकडे खेचू शकतात। त्यांचा मोठा भक्त परिवार नाशिक आणि संभाजीनगर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात आहे। त्या माध्यमातून नाशिकमध्ये त्यांचा दांडगा संपर्क आहे। याआधी देखील संभाजीनगर जिल्ह्यातून लोकसभा त्यांनी निवडणूक लढवली होती, पण त्यांचा त्यात पराभव झाला होता। आता मात्र शांतिगिरी महाराजांनी पुन्हा एकदा निवडणुकीला सामोरं जाण्याचा निर्णय घेतलाय। महायुतीकडून आपल्याला उमेदवारी मिळावी यासाठी देखील त्यांच्याकडून प्रयत्न सुरू झालेत। त्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट देखील घेतली होती। महायुतीकडून उमेदवारीसाठी ते प्रयत्नही करत आहेत। शांतिगिरी महाराजांच्या उमेदवारीसाठी भाजपमधील काही नेते देखील आग्रही आहेत
असं असताना श्रीकांत शिंदे यांनी हेमंत गोडसे यांच्या नावाची घोषणा केल्यामुळं शांतिगिरी महाराजांचं काय होणार अशी चर्चा आता सुरू झाली आहे। विशेष म्हणजे उमेदवारी न मिळाल्यास शांतिगिरी महाराज अपक्ष निवडणूक लढवण्याच्या तयारीत देखील असल्याची चर्चा आहे। शांतिगिरी महाराजांना उमेदवारी दिली तर मग विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांच्या उमेदवारीचं काय असा प्रश्न आता केला जाऊ शकतो। जर हेमंत गोडसेंना तिकीट दिलं तर मग शांतिगिरी महाराजांच्या वोट बँकला महायुतीला गमवावं लागू शकतं। दुसरा फॅक्टर म्हणजे नाशिक मधला वंचित फॅक्टर, जो कदापि दुर्लक्षून चालणार नाही। 2019 ची लढतच पाहना, यात भाजप शिवसेना युतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांनी सलग दुसऱ्यांदा विजयी होत 5,63,599 मतं मिळवली होती। त्यांनी राष्ट्रवादीचे माजी खासदार समीर भुजबळांचा पराभव केला होता, त्यांना 2,71,395 मतं मिळाली होती। तर अपक्ष उमेदवार माणिकराव कोकाटे यांना 1,34,527 मतं पडली होती। तर वंचित बहुजन आघाडीचे पवन पवार यांना 1,09,981 मतं मिळाली होती। समजा वंचित पक्ष महाविकास आघाडी सोबत आला तर निश्चितच महाविकास आघाडीच्या उमेदवाराला फायदा होईल, पण महायुतीला ही निवडणूक अवघड जाऊ शकते। पण जर का वंचित बहुजन आघाडी स्वबळावरती लढली तर मात्र नाशिकच्या निवडणुकीत वंचित हा एक महत्त्वाचा पक्ष ठरू शकतो। आणि तिसरा फॅक्टर म्हणजे धार्मिक फॅक्टर, कारण या फॅक्टरवर नाशिक मधली गणितं ठरणार आहेत। म्हणजेच नाशिकचं धार्मिक महत्त्व पाहता इथली निवडणूक धार्मिक फॅक्टरवरच लढवली जाणार आहे हे फिक्स आहे। अलीकडेच झालेल्या राम मंदिराच्या उभारणीमुळे निर्माण झालेल्या वातावरणाचा फायदा घेण्यासाठी भाजपचा या मतदारसंघासाठी आग्रह आहे आणि म्हणूनच भाजपच्या नेत्यांचा आग्रह आहे की शांतिगिरी महाराजांना उमेदवारी द्या। महायुतीला दोन्हीकडून बंडखोरीचा फटका तर बसू शकतो। जाता जाता महत्त्वाची गोष्ट सांगायची म्हणजे ओबीसीतून आरक्षण देण्यात अपयशी ठरलेल्या लोकप्रतिनिधींना धडा शिकवायचा अशा उद्देशाने नाशिक लोकसभा मतदारसंघात मराठा समाजातील 500 पेक्षा जास्त उमेदवार रिंगणात उतरवण्याची तयारी सकल मराठा समाजाने केलेली आहे। थोडक्यात ईव्हीएम मशीनऐवजी बॅलेट पेपरवर निवडणूक आणण्याचा यामागचा उद्देश आहे। असं जर झालं तर मग नाशिकच नाही तर सर्वच लोकसभा मतदारसंघात राजकीय पक्षांना लोकसभा निवडणूक जड जाणार आहे। असं तुम्हाला काय वाटतं? महायुतीमध्ये नाशिक लोकसभेची जागा कुणाच्या वाट्याला येणार? नाशिकातनं लोकसभेच्या रिंगणात कोण उतरणार? तुमचे अंदाज, तुमची मतं कमेंट करून सांगा आणि लगावती YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।